पालिकेतील सत्ता वाटपावरती फडणवीस शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबईमध्ये पालिकेसंदर्भात एकत्र निर्णयाची शक्यता। फडणवीस दावोसवरून परतल्यानंतर हालचालींना वेग। मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी केली जाणार, तर वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकच गटाची नोंदणी करण्याची चाचपणी सुरू। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बसणार। शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांची माहिती। पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होणार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्याकडून विश्वास व्यक्त। सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे असेल, विजय शिवतारे यांचा निशाणा। रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। यामध्ये विकास हा मुद्दा येतो कुठून? सामनातील रोखठोकमधून संजय राऊत यांची टीका। दावोस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचा ऐतिहासिक करार। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार। अदानी लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा म्हणजे क्रूर विनोद आहे। पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका। तर राज्यात किती परकीय उद्योग सुरू झाले यावरती फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का? चव्हाणांचा सवाल। टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार आहे, तोच अधिकार हेमा मालिनी यांना सुद्धा देण्यात आलाय। तुमची बायको हेमा मालिनी आहे का असं समजा। गुलाबराव पाटील यांचं शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला उद्देशून वक्तव्य। गुलाबराव नकली शिवसेनेचे मंत्री आहेत। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार। तर मराठी तरुण आळशी हे एकनाथ शिंदेंना मान्य आहे का? राऊतांचा सवाल। मराठी तरुणांनी कष्टाने मुंबई उभी केली, मराठी तरुणांचा अपमान करू नका, राऊतांचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याची माहिती। काही तांत्रिक कारणास्तव हा दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती। तर नांदेडमध्ये आज हिंद दी चादर कार्यक्रमाचा दुसरा दिवस। बिहार भवनासाठीची जागा पाटण्यातून आणणार आहेत का? संजय राऊतांचा सवाल। तर बिहार भवनासाठी जागा देतोय हे फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं, राऊतांचं आवाहन। मुंबईमध्ये बिहार भवनाच्या जागेसाठी अदानींकडे जावं, संजय राऊतांचं वक्तव्य। जस्टिस सूर्यकांत यांना भविष्यात राजकारणामध्ये यायचंय, त्यामुळेच ते बाळासाहेब यांच्या शिवसेनेवरती तुम्ही वारंवार अन्याय करताय। सरन्यायाधीशांनी सत्कार स्वीकारणं नीतिमत्तेत बसत नाही। शिंदे आणि अजित पवार यांनी सरन्यायाधीशांच्या केलेल्या सत्कारावरून संजय राऊतांची टीका। केईएम हॉस्पिटलचं नाव बदलण्याच्या मंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची लोढांवर टीका। भारतावरती टॅरिफ लादलेल्या ट्रम्प यांचे लोढा भागीदार आहेत। आधी लोढांनी बांधलेल्या ट्रम्प टॉवरचं नाव बदलावं, संजय राऊतांचं वक्तव्य। नगरसेविका सहर शेखचा माफीनामा, मात्र इम्तियाज जलील यांनी तेच चिथावणीखोर वक्तव्य करत वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। शिंदे म्हणतात ठाणे भगवं, मग मुंब्रा हिरवा म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे? भाजप शिंदेंना केव्हा उचलून फेकेल कळणारही नाही, इम्तियाज जलील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणामध्ये हिंमत नाहीये, जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं, मुरलीधर मोहोळ यांचा इम्तियाज जलील यांना थेट इशारा। महाराष्ट्र हिरवा करणार म्हणजे पाकचे झेंडे फडकवणार का? रंगाबद्दल आक्षेप नाही, पण जलील यांच्या बोलण्याचा उद्देश काय? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरती बावनकुळेंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांनी औकादीत राहावं, तुमच्या 7 पिढ्या देखील महाराष्ट्र हिरवा करू शकत नाही, खासदार नवनीत राणा यांचा हल्लाबोल। कोणाच्या म्हणण्याने महाराष्ट्र हिरवा होणार नाही, गुलाबराव पाटलांची टीका। तर जलील यांनी राज्यातील आणि देशातील शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवींना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला, तर जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आलेली असून TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तानाजी सावंतांकडे काही एबी फॉर्म दिले होते, राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते। राजन साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं, कथित ऑडिओ क्लिपवरती प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी त्याआधी आचरणात आणावे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुतणे यांचे पुतणे धनंजय सावंत यांचा निर्वाणीचा इशारा।
चंद्रपुरातील ठाकरे सेना वंचितचे आणि 2 अपक्ष नगरसेवक मुंबईत दाखल. 10 नगरसेवक ठाकरे आणि फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता. 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ठरणार नागपूरचा महापौर. नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी महापौर पदाचं आरक्षण. तर महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष. नाशिक महापालिकेमध्ये भाजपकडून आता नव्या नेतृत्वाला संधी मिळणार. पक्षाची बदनामी करणाऱ्यांना महापालिकेत कोणतंही पद नाही. महापौर उपमहापौर स्थायी समितीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार. नाशिकमध्ये गटनेत्यांअभावी महापौर पदाची निवडणूक रखडली. नाशिक महापालिकेमध्ये महापौर पदाचे सर्वसाधारण महिलेचं आरक्षण. महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे नाशिककरांचं लक्ष. तर अनेक महिला उमेदवारांकडून महापौर पदासाठी लॉबिंग. पुणे शहराला 10वी महापौर महिला मिळणार. आतापर्यंत 9 महिलांनी भूषवलंय पुणे शहराचं महापौर पद. तर 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड केली जाणार. पनवेलच्या महापौर पदाच्या दावेदार म्हणून ममता म्हात्रे यांच्या नावाची चर्चा. ममता म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. भाजप युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी समर्थक नगरसेवकांची बैठक घेतली. सोलापूर मनपा महापौर पदासाठी देशमुखांच्या मुलाच्या नावाची शिफारस. तर डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची बैठकीत नगरसेवकांकडून शिफारस. निवडणूक प्रक्रियेची दुर्दशा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची ट्विट करत टीका. राजकारणात घोडेबाजार गाढव बाजार झालाय. अखिल चित्रे यांचा हल्लाबोल. नागपूरच्या महापौरांसाठी नव्या कारची खरेदी होण्याची शक्यता. 4 वर्ष प्रशासक असल्यानं पदाधिकाऱ्यांची वाहनं ही अधिकाऱ्यांना वापरलेली आहेत. त्यांनी वापरल्याचं कळतंय. महापौरांसह पदाधिकाऱ्यांसाठी आता नवीन कारची व्यवस्था त्यामुळे करावी लागणार आहे. मुंबईच्या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात 2 फ्लॅट्सवर गोळीबार केल्याचं प्रकरण. फॉरेन्सिक तपासणीमध्ये गोळ्या अभिनेता KRKच्या पिस्तुलीतीलच असल्याचं स्पष्ट झालंय. तर कमाल आर खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आलेली आहे. जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. जळगावच्या वरणगाव या ठिकाणी एकनाथ खडसेंना शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का. जळगावच्या वरणगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खराडेंचा भाजपात प्रवेश. 2-3 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्यांनी बंडखोरी केली. पक्षासोबत बंडखोर किती प्रामाणिक या संदर्भात प्रश्नचिन्ह. उदय सामंतांचं वक्तव्य. पक्षाची विचारधारा न समजलेल्यांनी बंडखोरी केली. सामंतांचा आरोप. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून परळ बस स्थानकाची पाहणी. बस स्थानकावरील सोयी सुविधांवरून सरनाईकांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. सरनाईकांना स्थानकातील कचऱ्याच्या डब्यात दारूच्या बाटल्याही सापडल्या. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून भारतीय संरक्षण ताफ्यातील शस्त्रांचं प्रदर्शन. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न. परभणीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासनाकडून जनजागृती. निवडणूक विभागाच्या वतीनं पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून शेतातील बांधापर्यंत पोहोचून जनजागृती केली जाते. सांगलीमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन. लोकशाही बळकटीकरणाचा रॅलीमधून संदेश देण्यात आलेला आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 36,528 दुबार मतदार असल्याचं समोर. तर मी अन्य मतदान केंद्रावरती मतदान करणार नाही असं मतदान करण्यापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार. सोलापूरमध्ये मानेगाव झडपीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये तणाव. दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद सपाट्यावरती. माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात दादासाहेब साठे यांच्याकडून निषेधाचे बॅनर्स. जिल्हाधिकाऱ्यांनी 2ही तहसीलदारांवरती कारवाई केली नाही तर त्यांच्यावर हक्कभंग आणणार. बबनराव लोणीकरांचा इशारा. तर जालना जिल्ह्यामध्ये झालेला शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा पुन्हा एकदा येणाऱ्या अधिवेशनात चांगलाच गाजणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंद्रेश्वर मॅरेथॉनला उपस्थिती. राजकीय वैरत्वासाठी ओळखले जाणारे 2ही नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एकत्र. पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव झडपीमध्ये भाजप नेत्याचा अपक्ष अर्ज. भाजपचे नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला फटका बसण्याची दाट शक्यता.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, तर नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांचे निर्देश. पालक सचिव डवले यांनी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावाही घेतला. पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 58 जणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. आज अनेक ठिकाणी गाठीभेटी घेणार. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकंबे गटाला यावेळेस प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळेस प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. सभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती बघायला मिळाली. मंगेश काळोखी हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता सुधाकर घारे प्रचारात सक्रिय. सुधाकर घारे विरुद्ध ठोस पुरावा नसल्यानं अटकेची कारवाई नाही, सूत्रांची माहिती. भंडाराच्या जेवणाळा या ठिकाणी नवदाम्पत्याच्या स्वागत समारोहाच्या मंडपामध्ये बैलगाडीनं अनोखं आगमन. जुनी परंपरा ठरली. स्त्रियांचीच लक्षवेधी आणि सगळ्यांचंच आकर्षणाचं केंद्र. भंडाराच्या मेहगावमधील हत्या प्रकरणात 24 तासात 3 आरोपींना अटक. तुमसर पोलिसांची मोठी कारवाई. एका कार्यक्रमात भांडण झाल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती. नागपूर पोलिसांकडून टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन. 3 गटात मॅरेथॉनचं आयोजन. विद्यार्थी आणि नागपूरकर टायगर मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी. पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारमध्ये हापूसची आवक सुरू. रत्नागिरी जिल्ह्यातून जैतापूरमधून हापूसच्या 4 पेट्या दाखल. एका पेटीला 15,000 रुपयांचा दर. कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये भांडी खरेदीवरून वाद. मराठी ग्राहक परप्रांतीय दुकानदार आमने सामने. दुकानदाराने अपशब्द वापरत मारहाणीचा प्रयत्न केल्यानं गोंधळ. मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या. एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकूनं वार करून हत्या. मालाड स्थानकावरती झालेल्या वादातून हत्या झाल्याचं समोर. आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगात कैद्यांची गर्दी झाल्यानं आरोपीचा जेल बदलीचा अर्ज न्यायालयाकडून मान्य. तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी खिलजी मुस्ताक अली यांच्या तुरुंग बदलास विशेष न्यायालयाची. पंढरपुरातील माघीवारीनिमित्त सोलापूरमध्ये पहिलं गोल रिंगण संपन्न. शहरातील नाथकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये हे गोल रिंगण पार पडलंय.